स्वामी समर्थ। तर आज इथे आपल्याला दोडक्याची अशी चमचमीत रस्सा भाजी करायची आहे बघा। अशा पद्धतीने खूप सुंदर अशी चव लागते, करायला पण जास्त वेळ लागणार नाही। तुम्हाला बाहेर हॉटेलमध्ये पण अशी भाजी भेटणार नाही, खूप सुंदर लागते। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मस्त अशी चमचमीत दोडक्याची भाजी करण्यासाठी इथे दोडके मी असे लांब लांब कट करून घेतलेले आहेत, साल काढून कट करून स्वच्छ करून घेतलेले आहेत। हे पहा, इथं पाव किलो दोडके आहेत। ह्याची आपल्याला मस्त लग्नामध्ये जशी भाजी भेटते ना दोडक्याची, तशी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी इथे एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक टमाटर कट करून घेतलेले आहे, एक कांदा कट करून घेतलेला आहे। सगळं आपल्याला भाजून घ्यायचं तेलामध्ये। आधी गॅसवर इथे एक मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला मिरची आणि कांदा भाजून घ्यायचे। सगळ्यात आधी आपल्याला मिरची भाजून घ्यायची। थोडंसं तेल टाकूया, छानपैकी आता मिरची भाजून घेऊया। आधी थोडीशी हिरवी मिरची भाजली ना, त्याच्यामध्ये ते 2-3 आपल्याला लाल मिरची टाकून घ्यायचे आणि ते पण त्या पण मिरच्या भाजून घ्यायच्या हिरव्या मिरच्यासोबत। आता ह्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। छानपैकी दोन्ही मिरच्या भाजलेल्या आहेत। आता कांदा भाजून घेऊया। कांद्यावरती थोडंसं तेल टाकूया। कांद्यावरती थोडं तेल टाकून भाजायचे आपल्याला मस्त। कांद्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या पण टाकायच्या। कांदा आणि लसूण छान भाजलेला आहे। आता एक जे टोमॅटो कट करून घेतलेला आहे ते टाकूया। छान असं नरम होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा आणि लसूण पण छान भाजून झालेला आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि सगळं थंड झालं की याचं वाटण तयार करायचं आपल्याला। जे आपण भाजून घेतलेलं साहित्य आहे ना, ते छान थंड झालेलं आहे। त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून घेऊया। छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं ना, छान वाटलं जातं। 1 चमचा मीठ टाकूया आणि हे वाटण घेऊया। पाहू शकता इथं छानपैकी आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया। गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे भाजीसाठी। आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। एक 1.5 पळी आपण तेल टाकून घेऊया याच्यामध्ये। तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। तेल इथे छान गरम झाले की आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। कढीपत्ता आणि तयार केलेलं वाटण टाकून घेऊया। ग्रेव्ही थोडीशी भाजून घेऊया मस्तपैकी। या पेस्टमध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया। 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। आता 1 चमचा दुधावरची साय आहे ती टाकून घ्यायची। मिक्स करून घेऊया। ही भाजी खूप सुंदर लागते, तुम्ही एकदा नक्की करून पहा। 1 चमचा लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला। आणि हे सगळं भाजून घेऊया तेलामध्ये। तुमच्या चवीनुसार टाका लाल तिखट वगैरे। छानपैकी हे मसाले भाजून घेऊया। थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकूया, म्हणजे मसाले आपले करपणार नाहीत। छान आता मसाला भाजून झालेला आहे। आता आपण दोडके चिरलेले ना ते टाकून घेऊया। कट केलेले दोडके टाकून घ्यायचे आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करा। इथे मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे। 5 ते 6 मिनिटात ही भाजी शिजून जाते। आता झाकण ठेवूया। मीडियम टू लो गॅसवर ही भाजी शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटं झाले आहेत। भाजी शिजून झाली का ते पाहून घेऊया। मी 1-2 वेळेस असं चमचा फिरवला होता झाकण काढून। कवळे छान दोडके होते, भाजी छान शिजलेली आहे। मी तर रस्सा भाजी केलेली आहे, म्हणजे भातासोबत पण आपल्याला खाता येईल। खूप सुंदर चव लागते याची। जर तुम्हाला एवढी पातळ आवडत नसेल तर थोडंसं पाणी कमी टाकून घ्या। आता कट केलेली कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून घेऊया। आपली दोडक्याची रस्सा चमचमीत भाजी तयार झालेली आहे बघा। अशा पद्धतीने खूप सुंदर चव लागते, तुम्ही एकदा नक्की करून पहा। धन्यवाद।